हरे कृष्ण. आपण अध्याय 2 बघतोय आणि प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदा कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. इस्कॉनच्या पूर्ण टीमला प्रणाम करते, ज्यांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम घेणं आपल्याला शक्य नसतं. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण 7व्या श्लोकापर्यंत बघितलेलं आहे. 7व्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं होतं की अर्जुन कृष्णांना शरण गेलेला आहे आणि त्याने शिष्यत्व पत्करलेलं आहे कृष्णांचं. आणि आपण हेही समजून घेतलं होतं की आपलं भगवद्गीता शिकताना आपला भाव कसा हवा, आता अर्जुनासारखा हवा. श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये आपल्याला समजवलेलं आहे की जो शिष्य बनतो तो प्रथम या गोष्टीचा स्वीकार करतो की मी अज्ञानी आहे, गुरु हे श्रेष्ठ आहेत आणि ते मला योग्य उपदेश करतील. आता आज आपण 8व्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत. वरदा माताजी आले आहेत का? नाही आहेत बहुतेक. हरकत नाही, मग आपण मी श्लोक म्हणते प्रथम. मग सायली माताजी तुम्ही अनुवाद वाचाल ना? हो 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 माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नहि प्रपश्यामि मम अनुपद्यात यत शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमौ असपत्नं वृद्धं राज्यं सुराणाम अपि च अधिपत्यम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखा सार्वभौमत्व असलेल्या वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेल्या राज्य प्राप्त करून सुद्धा मला शोकाचे निराकरण करता येणार? माताजी थोडं स्क्रोल कराल? हा, एक मिनिट. शोकाचं निराकरण करता येणार नाही. तात्पर्य वाचू? नाही, मी समजावून सांगते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरं, आता आपण बघा इथे समजावून घेतलं की अर्जुनाने कितीही युक्तिवाद जरी केले ना तरी आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण
यांच्या सहाय्याविना तो आपली समस्या सोडवू शकला नसता. स्वतःच्या बळावर ती समस्या सोडवणं हे त्याला अशक्यप्राय होतं. आता भौतिक जगामध्ये आपल्यावरही अशा अनेक समस्या येतात आणि त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पुस्तकी ज्ञान, आपली विद्वत्ता, उच्च पद हे इथे सगळं व्यर्थ ठरतं. केवळ श्रीकृष्णांसारखा आध्यात्मिक गुरु आपली सहायता करू शकतात. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्यच आध्यात्मिक गुरु असू शकतो असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. कारण कसे असतात हे की हे जीवनातील समस्या सोडवू शकण्याचं त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि आपल्याला ते योग्य मार्ग देऊ शकतात, कारण ते पूर्णपणे कृष्ण भावनेच्या ज्ञानामध्ये पारंगत असतात. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये एक श्लोक आलेला आहे, तो आपण समजून घेऊया. चैतन्य महाप्रभूंचा हा श्लोक आहे. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नय, येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु है. आपण जरा अर्थ समजून घेऊया या श्लोकाचा. बघा, आता एखादी व्यक्ती म्हणजे विप्र म्हणजे काय, ब्राह्मण, जो वैदिक ज्ञानामध्ये विद्वान असेल, अगदी पारंगत असेल, किंवा कोणी हीन जाती जन्माला आलेला असेल, किंवा कोणी संन्यास आश्रमात असेल, हे महत्वपूर्ण नाहीये. जर का तो व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानात पारंगत असेल तर तो परिपूर्ण आणि आध्यात्मिक गुरु होय, हे आपल्याला सांगितलेलं आहे या श्लोकातून. म्हणजे कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणी आध्यात्मिक गुरु होण्यास पात्रच होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती हीन जातीत जरी जन्माला आली असेल, पण कृष्ण भावना भावित जर का ती असेल तर ती आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र ठरू शकते. स्पष्टपणे श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. तर आध्यात्मिक गुरु कोण असू शकतो, तर कोणी विद्वान ब्राह्मण असेल, संपूर्ण वैदिक ज्ञानात तो पारंगत असू शकेल, पण जर का तो वैष्णव नसेल ना, तर तो कृष्ण भावनेच्या म्हणजे विज्ञानात पारंगत नसेल तर तो मात्र गुरु होण्यास अपात्र ठरतो. पण कोणी शूद्र असेल, पण तो जर का वैष्णव असेल तर त्याला मात्र गुरु होण्याची पात्रता आहे, असं आपल्याला पद्मपुराणामधून पण सांगितलेलं आहे. तर आता पुढचा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. संजय उवाच एवमुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परं तपः न योत्स्य इति गोविंदम उक्ता तूष्णीं बभूवः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना संजय बोलतोय. आपण समजून घेतलं होतं की पहिल्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो होता, ज्यामध्ये अर्जुनाच्या हतबल परिस्थितीचं वर्णन वाचलं होतं. त्याने मुकुट खाली ठेवला होता, धनुष्यबाण बाजूला ठेवलं होतं, डोळ्यामध्ये त्याच्या अश्रू होते आणि शोकाने तो व्याकुळ झालेला होता. त्याने युद्ध करायला नकार दिला होता. आता हे ऐकल्यावरती धृतराष्ट्राची प्रतिक्रिया हीच होती की अर्जुनाने युद्धातून माघार घेतलीये, म्हणजे पांडव काही युद्ध लढणार नाहीत आणि माझ्या मुलांना आता युद्ध न करताच सर्व राज्य मिळेल. इथेही जेव्हा धृतराष्ट्र ऐकतो की अर्जुन युद्धभूमीचा त्याग करून जंगलामध्ये जाणार आहे, तेव्हा त्याला आनंदच होतो. पण संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुन कसा आहे, परमतप आहे. परमतप हे अर्जुनाला संबोधून म्हटलेलं आहे. बघा, आपण पहिल्या अध्यायामध्ये म्हणत होतो ना की आपण यादी एक बनवूया, अर्जुनाला काय काय वेगळ्या वेगळ्या नावानी संबोधलंय. तर परमतप हे आहे. परमतप म्हणजे काय, शत्रूला हैराण करून सोडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, किंवा शत्रूला त्रास देणारा असा. तसंच आता तो आपल्या म्हणजे इथे हेच संजय सांगतोय आता हे धृतराष्ट्राला की अर्जुन कसा आहे, परमतप आहे, शत्रूला हैराण करून सोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये. तसंच तो आत्ता आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे जरी शोकमग्न झाला असला तरी अर्जुनाने कृष्णांचा गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे. तो त्यांना शरण गेलेला आहे. तर त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तो कृष्णांकडून आत्मसाक्षात्काराचं ज्ञान घेईल, शोकमुक्त होईल आणि युद्धाला तयार होईल. तर त्यामुळे धृतराष्ट्राचा आनंद फार काही टिकणार नाहीये. संजयने हे आता धृतराष्ट्राला इथे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 10वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत
सेनयो उभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. हरे कृष्ण. आता हरे इथे भरत वंशजा असं म्हटलेलं आहे बघा. कोणाला उद्देशून म्हटलंय भरत वंशजा? सांगता येतंय का? हे धृतराष्ट्राला संबोधून म्हटलेलं आहे. कारण कसं होतं बघा, बरेचदा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उद्देशून भारत म्हटलेलं आहे, तर त्यामुळे ही चूक होऊ शकते समजायला की भरत वंशजा कोणाला उद्देशून म्हटलंय. पण इथे संजय बोलतोय धृतराष्ट्राला उद्देशून. हा, तर भरत वंशजा हे संजयने धृतराष्ट्राला संबोधलंय. आता संजय काय म्हणतोय की त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये शोकमग्न अर्जुनाला कृष्ण जणू जणू हसून पुढील शब्द म्हणाले. आता इथे कृष्णांची जी एक स्मित करण्याची जी एक विशिष्ट पद्धत आहे ना, त्यावर म्हटलेलं आहे की ही योजना कृष्णांची असते, पुढे काय होणार आहे हे त्यांना माहिती असतं, त्यामुळे ते आनंद घेत असतात आणि स्मित करत असतात. आतापर्यंत अर्जुन काय म्हणालेला आहे की हे सगळं माझे स्वजन आहेत, मी यांची हत्या कशी करू, हे पाप आहे, म्हणजे मला सर्व राज्याची प्राप्ती जरी झाली तरी मला त्याच्यात काही आनंद नाही. आता हे असं बोलणारा अर्जुन समजूतदारपणे बोलायला लागलाय आणि आधीच्या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये तो म्हणाला की माझी इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपाय मला दिसत नाही. आता बघा, कोणी चुकीचं उत्तर देत असेल तर आपण थट्टेने म्हणू ना त्याला, अरे काय बुद्धिमान आहेस तू, कुठून आणलीस एवढी बुद्धी, म्हणजे उपहासाने म्हणू. तसंच कृष्ण इथे अर्जुनाला म्हणतायत, हलकेस स्मित करत ते बोलतायत. आणि कारण त्यांना आता अर्जुन शरण आलेला आहे. आता अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांचे मित्र जरी असले तरी अर्जुनाने श्रीकृष्णांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं, त्यामुळे गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संभाषण होतं ते गंभीरतेने होणार आहे. आता दोन मित्रांमधला संवाद हा असा नसतो, हलका फुलका असतो. त्यामुळे गुरु आणि शिष्य या दोघांमधला झालेला हा जो संवाद आहे दोन्ही सैन्यांच्या मध्ये झाला आणि कोणा विशिष्ट व्यक्ती करता हा नव्हता, सर्वांच्या लाभासाठी होता. सर्वच जण या संवादाचा लाभ घेऊ शकत होते, जो आता आपण घेतोय हा संवाद म्हणजेच हा भगवद्गीता हा संवाद आहे. तर आता आपण पुढचा श्लोक बघूया, 11वा श्लोक. 11व्या श्लोकापासून ऍक्च्युअल भगवद्गीता सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. आता इथून कृष्ण बोलायला सुरू करतात. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच अशोचान अन्वशोच त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतः अश्रुन असून च न अनुशोचन्ति पंडितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जो शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. हरे कृष्ण. तिथे अच्छा, हरे कृष्ण. हो, हा एवढंच आहे. हा, ओके ओके. बरं. आता कृष्णांनी अर्जुनाचं बोलणं ऐकलं, त्याची मनस्थिती पाहिली, तो शरणागत झालेला आहे असं पाहिल्यावर कृष्णांना समजलं की आता मी जर ह्याला काही सांगितलं तर तो थोडा ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. म्हणून भगवंतांनी आता गुरुपद स्वीकारून बोलायला सुरुवात केलीये. म्हणून इथे श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायातील या 11व्या श्लोकापासून भगवद्गीता खऱ्या अर्थाने सुरू होते. आता पुढे जाण्याच्या पूर्वी मी एक प्रश्न विचारते. आता आत्मज्ञान सुरू करणार आहेत, कृष्ण बोलणार आहेत. तर आत्मा, आपण आत्म्याचे काही आत्म्याशी संबंधित काही श्लोक अध्याय म्हणजे आपण लेव्हल 1चा जो उपक्रम केला होता त्याच्यामध्ये शिकून घेतले होते. आत्म्याचे काही गुणधर्म म्हणू किंवा काही विशेषता म्हणू, काही आठवत आहेत का तुम्हाला? एखादा कुठला पॉइंट आठवतोय आत्म्याबद्दल तुम्ही सांगू शकता असा? कसा होता आत्मा, काही आठवतंय? किंवा एखादा गुणधर्म, एखादी विशेषता आत्म्याची? आत्मा प्रवास करतो एका व्यक्तीपासून पुढच्या व्यक्तीपर्यंत. म्हणजे हा, बरोबर. माणूस मृत झाला तरी दुसरी हा, ह्याच्यात प्रवास करू शकतो. बरोबर, देहांतर करतो. अविनाशी. हा, अविनाशी आहे, बरोबर. आणि शरीर आणि आत्म्यामध्ये फरक काय आहे? एखादा फरक सांगू शकता माताजी? शरीर कसं आहे?
म्हणजे मृत होऊ शकतं, पण मृत होऊ शकतं आत्मा आणि नाही होऊ आत्मा शकत. कधी मृत होऊ नाही. शकत नाही. बरोबर. हा, आता आपण जरा समजून घेऊया. बघा, आता हा जो श्लोक आहे ना, तर इथे कृष्ण आत्मज्ञान आता अर्जुनाला देणार आहे. आता आपलं हे शरीर जे कशाचं बनलेलं आहे, हाड आहेत, मांस आहे, स्नायू आहेत, म्हणजे एक रचना आहे आपल्या शरीराची. हं. आणि या सगळ्या रचनेमध्ये वेगवेगळे घटक पण आहेत. काही खनिज आहेत, जीवनसत्व आहेत, काही रसायन आहेत, जसं आता कॅल्शियम आहे, लोह आहे, आपल्याला माहिती आहे. तसंच पाणी पण आहे. आता विविध अशा रसायनांनी हे आपलं शरीर बनलेलं आहे. पण आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणजे हं. शरीरात ही रसायनं जरी असली तरी कुठलीही भावना नसते, कुठली इच्छा नसते त्या शरीरामध्ये. कुठले विचारही नसतात, मृतदेहामध्ये कुठली हालचालही नसते. म्हणजे शरीरात कुठली चेतना नाही असं म्हटलं जातं. हं. शरीरातून आत्मा कारण निघून गेलेला आहे. तेच ज्ञान आता कृष्ण सांगतायत. कृष्ण अर्जुनाला सांगतात की या शरीरामध्ये जो चिन्मय आध्यात्मिक स्वरूपाचा अंश आहे ना, तो म्हणजे हा आत्मा. आता पुढे त्याचे गुणधर्म काही श्लोक आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये कृष्ण सांगणार आहेत. आता हा आत्मा या शरीररूपी गाडीला चालवतो. म्हणजे आता कुठलंही यंत्र असेल, त्या यंत्राला चालवणारा कोणीतरी असावा लागतो. बघा, जसा टीव्ही आहे, टीव्ही आपण रिमोटने जरी चालवला तरी हं. रिमोट कोणाला तरी चालवावा लागतो. किंवा हं. आपण आता मोबाईल आहे, लॅपटॉप, ह्याने क्लास ऐकतोय, हा चालवणारे आपण आहोत. तसंच शरीर हे एक यंत्र आहे आणि या शरीराला चालवणारा हा अजर अमर असा हा आत्मा आहे. आता कोणी वृद्ध होऊन मृत्यू होतो तेव्हा आत्मा हा देह सोडून दुसरा देह धारण करतो आणि लहान बाळ म्हणून जन्म घेऊन दुसरा प्रवास सुरू करतो. हं. आता शरीर भौतिक आहे, पण आत्मा कसा आहे, आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. आता बघा, इथे काही आपण फरक बघूया. शरीर कसं आहे, अचेतन आहे, पण आत्मा चेतन आहे. शरीर बदलतं, पण आत्मा बदलतो का? नाही बदलत. आणि शरीर कसं आहे, अशाश्वत आहे, नाश पावतो, पण आत्मा हा शाश्वत आहे. हे शरीर जे आहे ना, आत्म्यासाठी एक आवरण आहे असं म्हणूया. आता जसं हातावर आपण हातमोजा घालतो आणि हालचाल करतो, तर हं. हातमोजाच्या आतमध्ये असलेला हात हालचाल करतोय. हात काढून घेतला तर तो मोजा पडून जाईल. तसंच हं. आत्मा सोडून गेला की शरीर निश्चेतन होतं. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत शरीर क्रियाशील असतं. आत्मा निघून गेला की शरीर निश्चेतन म्हणजे मृत होतं. ही महत्वपूर्ण गोष्ट इथे कृष्ण अर्जुनाला शिकवतायत. आणि त्यासाठीच म्हणतात कृष्ण की तू शरीराचा शोक करू नकोस. आता या कौरवांचा या युद्धामध्ये मृत्यू होईल, म्हणजे त्यांचा आत्मा शरीर त्याग करेल, पण दुसरं शरीर त्यांना प्राप्त होईल. म्हणून अर्जुनानं आता वेगळी वेगळी कारणं दिली होती बघा युद्ध न करण्याची. एखादं कारण आठवतं का? कोणी सांगू शकतंय? माझे काय? सगळे नातेवाईक आहेत हा, तिथे. बरोबर. माझे गुरु हा, बंधू, स्वजन भाऊ, स्वजन आहेत स्वजन. म्हणून मला काय अ, वाटतंय म्हणून त्याने सांगितलं. मला काय मला वाटतंय ह्यांच्या प्रती? त्या दया वाटते, आत्मीयता, दया दया किंवा वाटते, करुणा. आत्मीयता हा, वाटते, करुणा वाटते, त्यामुळे हा, मी हे त्यांना मारू पहिलं शकत कारण नाही. दिलं. बरोबर. दुसरं कारण काय दिलं होतं त्याने? अ, हे आपली राजकुंड कुलपरंपरा नष्ट होईल, हा, कौटुंबिक परंपरेचा नाश कौटुंबिक होईल. नाश हा, होईल. शेखर प्रभूजी सांगा तुम्ही तिसरं कारण. आहे एकंदरीत जिंकलो होतो मला राज्याचा उपयोग आणि मला आवाज येत नाहीये प्रभूजी तुमचा. हे युद्ध जिंकलो तरी राज्याचा उपभोग कसा घेऊ? कसा घेऊ, बरोबर, आनंद नाही. आनंद त्याच्यानंतर नाही. चौथं कारण त्याने दिलं होतं, पाप होईल, ह्यांची हत्या करणं हे पाप आहे. हम्म. आणि हम्म. पाचवं कारण त्याने काय दिलं होतं की हे सर्व मला हे असमंजस मध्ये, मला काय करू हे काही कळत नाहीये. हा, तर आता आपण इथे जरा समजून घेऊया. बघा इथे मागच्या अध्यायामध्ये पण मागच्या श्लोकामध्ये त्याने म्हटलं होतं ना, माझी इंद्रिय शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला असं का म्हटलेलं आहे, कारण त्याच्या हृदयामध्ये दुर्बळतेचा अनुभव अर्जुन करत होता. त्याचं मुख कोरडं पडलं होतं, गळा सुकला होता, शरीरात कंप जाणवत होता, सर्व इंद्रियातील शक्ती क्षीण झाल्याचा त्याला जाणवत होतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की मला म्हणजे माझं इंद्रिय जशी शुष्क पडलेली आहेत. आता इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अर्जुनाने युद्ध न करण्याची वेगळी वेगळी जी कारणं दिलेली होती, यापैकी आता 5 कारणं आपण बघितली. यापैकी कुठल्या कारणावरती मार्गदर्शन इथे करतायत कृष्ण त्याला आत्मज्ञान सांगून? हे समजलंय का? 5 कारणांपैकी पहिलं कारण बघा काय होतं, करुणा. करुणा किंवा दया स्वजनांच्या प्रती. दुसरं कारण त्याने दिलं होतं, मला आनंद नाही.
तिसरं कारण दिलं होतं हत्या करेन मी, पाप लागेल मला. चौथं कारण होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, आणि पाचवं कारण होतं असमंजस. तर ह्याच्यापैकी कुठल्या कारणावरती इथे आत्मज्ञान देऊन कृष्णाने त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे? असमंजस. नाही, असमंजस नाही. पहिलं कारण दया किंवा दया, करुणा, हे करुणा. सगळे माझे स्वजन आहेत. इथे कृष्ण काय म्हणाले? शरीराचा शोक करू नको, शरीर हे नश्वर आहे, आत्मा हा अमर आहे. हा, आत्म्याचा नाश होणार नाही. बघा, आपण थोडस तात्पर्यामधलं वाचूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. मी सांगते. थोडं स्क्रोल कर. हा, मी माझं करते पण- खाली. तुमच्याकडे पुस्तक आहे का आहे माताजी? पुस्तक असते, आहे ना. हा हा. एक मिनिट काढते. हम्म. हो, तात्पर्य. दोन्ही प्रत आहे फक्त माझी. भगवंतांनी तात्पर्य, भगवंतांनी तत्काल माताजी, एक मिनिट. आपण ना 8व्या श्लोकाचं तात्पर्य थोडंसं वाचूया, तिथून हो, वाचूया. समजावून घेऊया. हो हा, हो मगाशी चालेल. मी सांगायला विसरले. हो चालेल. 8व्या श्लोकावरती या बरं. हो आले, एक सेकंड. हा हो हो. हा, 8व्या श्लोकामध्ये दुसरा तिसरा पॅरेग्राफ आहे बघा. भौतिक अस्तित्वातील जन्म जरा, म्हणजे एक श्लोक आहे बघा, तो तुम्हाला दिसला हो, का तो दिसला. तात्पर्यामध्ये? हो, हो. षटकर्म, त्याच्या हो. पुढचा पॅरेग्राफ सोडून त्याच्या पुढचा, म्हणजे भौतिक अस्तित्वातील जन्म जरा. जन्म म्हातारपण ते का? तिथपासून हा येऊ? हा, बरोबर बरोबर, तिथून. जन्म, म्हातारपण, व्याधी आणि मृत्यू या ज्या भौतिक जीवनाच्या समस्या आहेत, त्यांचा प्रतिबंध संपत्तीच्या संचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगातील पुष्कळ भागात अशी राज्य आहेत की जी जीवनाच्या सर्व सुखसोयींनी समृद्ध आहेत, संपत्तीने परिपूर्ण आहेत आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. जरी त्यांच्यातही भौतिक जीवनाच्या समस्या अजूनही उपस्थित आहेत. ती राज्ये विविध मार्गांनी शांततेचा शोध करीत आहेत. परंतु त्यांनी जर भगवान श्रीकृष्णांचा उपदेश विचारात घेतला किंवा भगवद्गीता आणि श्रीमद भागवत असे ग्रंथ ज्यात श्रीकृष्ण विज्ञान समावलेले आहे, या ग्रंथाची शिकवण घेतली, लक्षात घेतली किंवा श्रीकृष्ण भावना नमय झाले असलेल्या असे जो श्रीकृष्णांचा विश्वसनीय प्रतिनिधी असतो, त्याचा उपदेश ग्रहण केला, तरच त्या राज्यांना खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकेल. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयी यामुळे जर एखाद्या कौटुंबिक शोक तसेच सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मदांधता या गोष्टी नष्ट करता आल्या असत्या, तर पृथ्वीवरील निष्कंटक राज्यप्राप्ती किंवा स्वर्गीय ग्रहांवरील देवांसारख्या स्वामित्वाची प्राप्ती यांच्यामुळे सुद्धा आपला शोक दूर होऊ शकत नाही, असे अर्जुनाने म्हटले नसते. असे अर्जुनाने म्हटले नसते. तर त्याने श्रीकृष्ण भावनेचा आश्रय घेतला आणि तोच शांती आणि ऐक्य याचा योग्य मार्ग आहे. आर्थिक विकास आणि जगावरील स्वामित्व भौतिक स्वरूपाच्या उलथापालथीमुळे कोणत्याही क्षणी नाहीसे होते. सध्या ज्याप्रमाणे मनुष्य चंद्रावर जागा मिळवण्याकरता प्रयत्न करीत आहे, त्याप्रमाणे उच्चतर ग्रहावर जाण्या इतपत जरी मनुष्याची उन्नती किंवा प्रगती झाली, तरी एका तडाख्यासरशी ती प्रगतीही लयाला जाऊ शकेल. भगवद्गीतेने या विधानाला पुष्टी दिली आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विशंती. जेव्हा पुण्यकर्माचा फलांचा शेवट होतो, तेव्हा मनुष्य सौख्याच्या शिखरावरून पुन्हा जीवनाच्या अत्यंत खालच्या पायरीवर येऊन पडतो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा, आता आपण समजून घेऊया तात्पर्यामधून आपण काय समजून घेतलं, की भौतिक जगातील ज्या समस्या आहेत त्याचा जो उपाय आहे ना, तो भौतिक जगामध्ये नाहीच आहे. तेच त्यांनी सांगितलंय इथे, की भौतिक जगामध्ये ज्या अडचणी आहेत त्याचं निराकरण जे आहे ना,
ते भौतिक जगात नाहीये. त्यावरचा मार्ग आपल्याला भौतिक जगात सापडू शकत नाही. पैसा असेल, पद असेल, भौतिक उन्नती असेल, पण तरीही आपल्या या समस्यांवरचं निराकरण होऊ शकत नाही. भौतिक जगातील दुःख दूर करू शकत नाहीत या सर्व गोष्टी. त्यामुळे मनःशांती प्राप्त होत नाही. त्यासाठी अर्जुनासारखं आपल्याला भगवंतांची शरणागती घ्यावी लागेल. भौतिक समस्यांवरचा उपाय कुठे आहे? तर आध्यात्मिक ह्याच्यातूनच उपाय आहे. आता सुबत्ता असलेला देश आहे बघा, म्हणून तिथे समस्या नसतात असं आपण म्हणू शकतो का? निश्चितपणे असतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी भारतापेक्षा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. सुबत्ता असली तरीही भारतापेक्षा गुन्हेगारी आहे, आत्महत्येचं, नैराश्याचं प्रमाण अमेरिकेमध्ये जास्त आहे. त्यासाठी भौतिक जगातील दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग अर्जुनासारखाच आहे. म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांची आपल्याला शरण घ्यावी लागेल. आता अमेरिकेसारखा जो देश आहे तो आर्थिक दृष्ट्या जगामधला अत्यंत प्रगत देश आहे. काही प्रमुख देशांपैकी हा प्रगत देश आहे. पण जिथे मग गुन्हेगारीचं प्रमाण एवढं कसं काय आहे? आता शाळा कॉलेजमध्ये जे आर्थिक उन्नतीचं आपल्याला ज्ञान दिलं जातं तिथेही हेच म्हटलेलं असतं की ज्या देशामध्ये जास्त पैसा आहे, साधन आहेत, असा देश खूप समाधानी असतो. आणि सर्वसामान्यांचंही हेच म्हणणं असतं. पण तुम्ही इथे वैयक्तिक दृष्ट्या एखादा व्यक्ती जर का बघितलं तर किती तो सुखी आहे, किती समाधानी आहे, यावर विचार न करता आर्थिक विकासाचे हे ठोकताळे मांडले जातात. आता भक्त म्हणून आपण विचार कसा करतो की आर्थिक संपत्ती, आर्थिक उन्नतीचा मनःशांतीशी तसा काही संबंध नसतो. पण भौतिक जगात हेच मानलं जातं की एखाद्या देशामध्ये उद्योगधंद्याची प्रगती खूप आहे किंवा वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत, मानसी उत्पन्न जास्त असेल तर देशाची आर्थिक म्हणजे प्रगतीची स्तर हा जास्त मानला जातो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या दृष्टीने जरी आपण बघितलं ना तरी अर्थ हा एक चतुर्थांश भाग आहे. 3/4 भाग हा वेगळा आहे. पण तरीही तुम्ही अमेरिकेमध्ये बघा, आपण सर्वजण ह्या बातम्यांमध्ये ऐकतो की शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांवरती गोळीबार झाला किंवा मॉलमध्ये त्यांनी बेफाम गोळ्या चालवल्या गेल्या. म्हणजे या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजते. पण वैयक्तिक पातळीवरती नैराश्य आहे, म्हणजे डिप्रेशन आहे किंवा चिंताग्रस्त असतो मनुष्य, अँझायटी असते, अशा समस्या तिथे बहुतांश लोकांमध्ये दिसतात. हे सर्व लोक आता बघितलं तर पैशाने अतिशय समृद्ध आहेत, मोठ्या मोठ्या सुखसोयींनी युक्त अशा घरामध्ये ते राहतात. त्यांचं वार्षिक उत्पन्नही खूप जास्त असतं. पण तरीही नैराश्य, चिंता यावर त्यांना औषधं घ्यावी लागतात. खूप मांसाहार ते करतात, अनियंत्रितपणे वाईन इत्यादीचं सेवन ते सर्व करत असतात. मग हे सर्व का होतं असं? तर कारण इथे आध्यात्मिक कर्तव्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आता एखादा वृक्ष असेल बघा, त्याच्यासाठी त्याचं मूळ फार महत्वाचं असतं. कारण या मुळातूनच तो वृक्ष त्याचं पोषण प्राप्त करत असतो. मूळ जर का काही कारणाने सडून गेलं, खराब झालं तर वृक्ष वाचू शकत नाही. तसंच आपण आपल्या स्वतःच्या किंवा कोणाच्या जीवनामध्ये किती समृद्धता आणतो हे आपली आध्यात्मिक कर्तव्य किंवा आत्म्याच्या पोषणावरती अवलंबून आहे. हे आपण त्या श्लोकामधून समजून घेतलं. हा भाग मला मगाशी सांगायचा राहिला होता. आता माताजी 11व्या श्लोकाचं जरा तात्पर्य वाचता का? हो हो. हा. 11 वाचते. हरे कृष्ण. भगवंतांनी तात्काळ गुरुची भूमिका घेतली आणि त्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख असे संबोधून तडाखा दिला. म्हणजे कृष्णाला कृष्णाने अर्जुनाला. भगवान म्हणाले, तू एखाद्या पंडितासारखा बोलतो आहेस, पण तुला असे समजत नाही की जो खरा पंडित आहे, म्हणजे ज्याला देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय याचे ज्ञान आहे, तो मनुष्य शरीराच्या जिवंत आणि मेलेल्या अशा कोणत्याही अवस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायात सांगितले जाईल. यावरून हे स्पष्ट होते की ज्ञान म्हणजे जड व चेतन आणि या दोन्हीचे जो नियंत्रण करतो त्यांना समजून घेणे होय. अर्जुनाचा युक्तिवाद असा होता की धार्मिक तत्वज्ञान राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा अधिक महत्व आहे. परंतु ज्याला ते माहीत नव्हते की धर्मविषयक सिद्धांत संग्रहापेक्षा जड जीव आणि परमेश्वर यांचे ज्ञान अधिक महत्वाचे आहे. आणि ज्या अर्थी हे ज्ञान नव्हते त्या अर्थी त्याने आपण मोठे पंडित आहोत अशी स्वतःची बतावणी करायला नको होती. तो काही मोठा पंडित नव्हता,
परंतु तो ज्याबद्दल शोक करणे योग्य नव्हते त्याबद्दल शोक करीत होता. शरीराला जन्म नसतो सॉरी, आणि म्हणून ते आज ना उद्या नाश पावणार आहे हे आधी ठरलेले असते. म्हणून शरीर हे आत्म्याप्रमाणेच महत्वाचे नाही. ज्याला हे ज्ञान आहे तोच खरा पंडित होय. आणि अशा पंडिताला शोक करायचं काहीच कारण नसते, कारण 5 भौतिक शरीरांच्या अवस्थेची तो चिंता करीत नाही. 5 भौतिक शरीरांच्या अवस्थेची तो चिंता करीत नाही. हरे कृष्ण. हरे हा, आता इथे गुरु कसा आपल्या शिष्याला लगेच चूक दाखवून देईल तसं कृष्ण अर्जुनाला म्हणालेत की तू बोलताना एखादा विद्वानासारखा बोलतोयस, पण तुला वास्तविक ज्ञान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टीविषयी व्यर्थ शोक करीत आहेस. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की या शरीराचा जन्म झाला की आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्या इतकं शरीर महत्वाचं नाहीये, आणि हे जो जाणतो तो खरा विद्वान. इथे गुरु म्हणून अप्रत्यक्षपणे कृष्ण अर्जुनाला तुला अजून खूप ज्ञान प्राप्त करायचंय असंच सांगत आहेत. आता आपण 12वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता, आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू, मी हे सर्व राजे अनादी काळापासून होतो आणि पुढे अनादी काळापर्यंत राहणार. आपला कधीही नाश होणार नाही. आता जसे रात्री आकाशामध्ये चंद्र असतो, तारे असतात, चांदण्या दिसतात, पण सकाळी त्या दिसत नाहीत. रात्र झाली की परत दिसतात. आता सकाळी दिसत नाहीत म्हणून ते नाही असं म्हणायचं का? नाही, ते सदैव असतात. तसंच भगवंत आणि सर्व जीव हे शाश्वत काळासाठी आहेतच. त्यामुळे अर्जुना, तू चिंता करू नकोस की ह्यांचा नाश होईल असं कृष्ण म्हणालेले आहेत. जो जिवंत आहे तो काही काळाने मृत होईल, आणि जो मृत झालेला आहे तो पुढचं शरीर धारण करेल. त्यामुळे तू चिंता करू नकोस. आता इथे एक देह टाकण्याची वेळ आली बघा माणसाला, तर त्यासाठी वाईट वाटण्याची आवश्यकता नाहीये, कारण पुढे शरीर, पुन्हा नवीन शरीर मिळणारच आहे. पण जो देहात्मबुद्धी म्हणजे काय, की आपल्याला शरीरच मानून बसलेला आहे, शरीराच्या नाशाबरोबर माझाही नाश होणार अशा विचारामध्ये जो आहे त्याला हा बोध होत नाही. कारण देहाच्या संबंधित सर्व काही माझे कुटुंबीय, माझी माणसं, माझं घर इथेच तो गुंतलेला असल्याने हा जो बोध आहे की एक शरीर त्यागल्यानंतर दुसरं शरीर मिळणार आहे हे त्याला समजत नाही. आता जे जन्माला येतं ते जाणारच आहे, आणि जे जाणार आहे ते पुन्हा जन्माला येणारच आहे. जसे आता समुद्राच्या लाटा असतात बघा, एक संपली की दुसरी तयार होतच असते. म्हणजे हे रहाटगाडगं कसं चालूच राहतं. म्हणजे एका ठिकाणी रिकामं होत असतं आणि दुसऱ्या ठिकाणी ते भरत असतं. आता काही प्राणी बघा मृत होत असतात, काही झाडं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, जात असतात, पण दुसऱ्या बाजूने निर्मिती सुरू असते. किंवा दिवस उगवतो, मावळतो, पण परत उगवण्यासाठी. तसंच जे जन्माला येतं ते नाश पावतं, आणि जे नाश पावतं ते परत जन्माला येतं. हा विचार करून जे जातं आहे ना अर्जुना, त्याचा शोक करू नकोस, नीटपणे हे ज्ञान समजून घे असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता म्हणजे ज्याचा मृत्यू होणार आहे तो आता पुढचं शरीर धारण करणार आहे. जसं आता बघा, आपण स्नान करतो, स्नान केल्यानंतर आपण वेगळे कपडे घालतो. आज आता आपण हिरवा ड्रेस घातलेला आहे, उद्या आपण कदाचित पिवळा ड्रेस घालू, परवा अजून कुठला घालू. म्हणून कपडे बदलताना आपण दुःखी होतो का? तर नाही. तसंच आत्मा वस्त्र बदलल्यासारखं शरीर बदलतो, नवीन वस्त्र म्हणजे नवीन शरीर घेतो. आता जसं वृद्ध झाल्यावर कसं शरीर क्षीण होतो, मग काही अवयव काम करत नाही, कधी किडनी काम करत नाही बरोबर, कधी लिव्हर काम करत नाही, कधी कधी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर वगैरे होतं. तर मग अशा वेळेला हा आत्मा शरीर सोडून जातो आणि दुसरं शरीर प्राप्त करतो. आता मी शरीर नसून मी आत्मा आहे हा जो मूळ बोध आहे ना, ह्यापर्यंत नेण्याचं काम भगवंत इथे करतायत अर्जुनाला. आणि अर्जुनाला याचाच अर्थ आपल्यासारख्या सर्व मंडळींना जी अज्ञानी आहेत आणि ज्यांना आत्मज्ञानाविषयी काही माहिती नाहीये, तर त्याची जाणीव करून देण्याचं काम आता इथे अर्जुनाला निमित्त करून भगवंत करत आहेत.
दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला या श्लोकातून समजते ती म्हणजे जे मायावादी असतात त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांचं मानणं काय असतं की जीवात्मा हा मायेपासून मुक्त झाला ना की ब्रह्मज्योतीमध्ये निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो. पण इथे स्पष्टपणे कृष्ण म्हणतात की त्यांचं आणि इतरांचं स्वतंत्र अस्तित्व हे निरंतर चालूच राहील. जीवात्म्याचं स्वतंत्र अस्तित्व हे आता वास्तविकता नसती तर कृष्णांनी त्याच्यावरती भर दिलाच नसता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर इथे कृष्ण स्वतः त्यांच्या आणि जीवाच्या भूतकाळातील आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाची निश्चिती देतात. त्यामुळे आपण या श्लोकातून समजून घेतलं पाहिजे की या म्हणजे आपण काय समजून घेतलं तर जीवात्मा आणि भगवंत हे यांचं अस्तित्व आध्यात्मिक जगामध्येही वेगळं राहतं. भगवंत आणि जीवात्मा हे कधीही एकमेकांमध्ये विलीन होत नाहीत, हे महत्वाचं आहे. कृष्ण काय म्हणाले जर का तुम्ही तात्पर्य वाचाल तर हे बघा इथे अनुवाद वाचाल तर ह्याच्यामध्ये स्पष्टपणे कृष्ण म्हणतात की इथे ज्या मी तू आणि सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळातही आपण अस्तित्वविहीन होणार नाही. तर ही सेपरेट आयडेंटिटी आहे. आपण कधी भगवंतांमध्ये विलीन होत नाही. आध्यात्मिक जगात जरी आपण पोचलो तरी आपलं अस्तित्व हे वेगळंच राहतो. आता 13वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की शरीर कौमारम यौवनम जरा म्हणजे काय, बालपण, तरुणपण, वृद्धत्व अशा अवस्थेतून शरीर बदलतं. पण आत्मा कसा आहे, आत्मा तसाच राहतो. शरीर सुटल्यावरही आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा दुसरं शरीर धारण करतो आणि धीर पुरुष हे जाणतो आणि तो दुःख करून घेत नाही. आता हा बोध ज्ञानी पुरुषाला असल्याने तो गोंधळून जात नाही. धीर पुरुष जो म्हटलेला आहे ना म्हणजे ज्ञानी, त्याला काय आहे, त्याला समजतं नेमकं, त्याला ज्ञान आहे आत्म्याचं देहांतर कसं होतं हे तो जाणतो. पण अज्ञानी मनुष्याला स्वरूपाचा विसर पडलेला असतो. आपण मूळ आत्मा आहोत याचा त्याला विसर पडतो आणि देहात्म बुद्धीमध्ये तो स्थित होतो. म्हणजे स्वतःला शरीरच मानून इंद्रियांच्या तो अधीन होतो, विषय भोगांमध्ये लिप्त होतो आणि दुःख भोगत असतो. आता इथे आपल्याला हे समजून सांगण्यासाठी शरीरामध्ये होणारी 6 स्थित्यंतर सांगितलेली आहेत. आठवतात का कोणाला? आपण लेवल 1 मध्ये ही केलेली आहेत. शरीरामध्ये कुठले 6 बदल होतात ज्याला शरीराची स्थित्यंतर असं म्हटलेलं आहे? बरं मी सांगते. जन्म, विकास, स्थिती, प्रजनन, क्षीण आणि मृत्यू. या सर्व शरीर जी असतात त्या सजीवांची शरीर ही या स्थित्यंतरामधून जातात. आणि हे केव्हा शक्य असतं? ज्या वेळेला आत्मा शरीरात आहे त्याच वेळेला ही 6 स्थित्यंतर शरीरामध्ये होतात. आत्मा जर का नसेल तर केवळ विनाशच होतो. म्हणजे जेव्हा आत्मा शरीरात आहे तेव्हाच प्रजनन म्हणजे मुलंही जन्माला घातली जाऊ शकतात. हे आत्म्याचं महत्व आहे. आता कोणाचा मृत्यू झाला तर आपण म्हणतो ना तो गेला. मग शरीर तर समोर दिसतंय, मग काय गेलं तर तो आत्मा सोडून गेला शरीराला. तर जसा गाडीचा ड्रायव्हर असतो तो स्वतः गाडी चालवत असला तरी तो गाडीहून वेगळा असतो. जिथे पोचायचं आहे तिथे पोचल्यानंतर गाडीतून उतरून तो बाहेर निघतो. तसाच आत्मा शरीरामध्ये स्थित असला तरी शरीरातून वेगळा असल्यामुळे मृत्यूच्या समयी शरीराचा त्याग करून तो बाहेर पडू शकतो. हे त्याचं महत्व आहे. आता बघा इथे जीवात्म्यासाठी आपण समजून घेतलं की मृत्यूनंतर दुसरं शरीर हे मिळणारच आहे, प्राप्त होणारच आहे, निश्चित आहे. तर त्यासाठी कृष्ण आता इथे अर्जुनाला सांगतायत की भीष्म आहे, द्रोण आहे यांच्याविषयी तू अतिशय तुला आस्था आहे त्यांच्याविषयी, तर त्यामुळे खरं तर तुला काळजी करण्याचं कारण नाहीये. वृद्ध शरीरातून नवीन शरीरात ते निश्चितपणे स्थानांतर करणार आहेत. नवीन तरुण शरीर त्यांना प्राप्त होणार आहे, तर त्यामुळे दुःखाचं कारण नाहीये. भीष्म, द्रोण हे कसे थोर व्यक्ती असल्यामुळे मृत्यूनंतर त्यांना आध्यात्मिक देहाची पण प्राप्ती होऊ शकली असती आणि नाही तर उच्च लोकाची प्राप्ती तर त्यांना निश्चित झाली असती. तर त्यामुळे इथे शोक करण्याचं काही कारण नाहीये.
असं कृष्ण इथे म्हणालेले आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये आपल्याला जे सांगितलंय त्याची लिंक इथे 13व्या श्लोकामध्येच आहे. आता आपण म्हटलं की ज्याला मूळ बोध म्हणजे आपण आत्मा आहे ह्याचा विसर पडलेला आहे आणि जो देहात्मबुद्धीमध्ये स्थित आहे, देहात्मबुद्धीमध्ये म्हणजे स्वतःला शरीरच मानून इंद्रियांचा जो अधीन होतो आहे, विषयभोगामध्ये लिप्त आहे, तो कसा आहे दुःख प्राप्त करतोय. आता प्रथम आपण थोडासा तात्पर्यामधला भाग वाचूया आणि मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया. माताजी माताजी, सांगते एक तुम्हाला. मला आधीचा जर एक प्रश्न होता हो, सांगा. त्याबद्दल तुम्ही मगाशी म्हटलात एव्हरीबडी विल हॅव सेपरेट आयडेंटिटी हा हा आणि श्रीकृष्णात विलीन होत नाही. मग हो आपण हो गोलोकधामाचं म्हणतो की जेव्हा श्रीकृष्णात विलीन होतो त्याचं काय नाही नाही सेपरेट आपण सेपरेटच राहतो आपण. म्हणजे जरी हा. गोलोकधामात आपण गेलो, जसे आता हम्म. आपण कसं म्हटलंय की कृष्णांपासून आलेले आत्मा आहोत आपण, हा, बरोबर ना? हा, आणि हा, आता इथे आपलं एक शरीर आहे, बरोबर? हे हो. भौतिक शरीर आहे, ह्याचा नाश होऊन आपल्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं जे हम्म. नश्वर नाहीये. ते नश्वर म्हणजे आध्यात्मिक शरीर प्राप्त जेव्हा करू आपण तेव्हाच गोलोकधामामध्ये जाऊ शकू. ही पहिली गोष्ट आहे, बरोबर? हम्म. आध्यात्मिक धामामध्ये जरी गेलो, गोलोकधाम आहे, वैकुंठ धाम आहे, तिथेही आपण आत्मा म्हणून जे आपलं अंशात्मक रूप आहे ते वेगळंच राहणार आहे. कृष्ण हे कृष्णच आहेत, आपण ओके. त्यांच्यामध्ये कधी मर्ज होत नाही. हे ओके. म्हटलेलं आहे इथे. म्हणजे कुठला श्लोक आता आपल्याला प्रश्न, जसा आता आपण लेवल 2 ला आल्यावरती ना असा उलटा विचार करायला शिकतो बघा आपण, की असा कुठला श्लोक आहे जिथे आपल्याला हे सांगितलंय, तर आपल्याला हा नेमका श्लोक लक्षात यायला पाहिजे की कुठे सांगितलंय की हे आपलं आणि कृष्णांचं अस्तित्व हे वेगळं राहतं. हा, आता मी सांगते 71 पान. हा, माताजी शेवटचा पॅरेग्राफ वाचा या 13व्या श्लोकामधला. हो हो. हा. गीतेत निश्चित सांगितल्याप्रमाणे ते का? हा, शेवटचा म्हणजे माझ्याकडे थोडासा तो वेगळा आहे, बरोबर. पुस्तक वेगळं त्याच्या असल्यामुळे. आधीच थोडं घेऊ का? हा, चालेल. हा. थोडस 13व्या श्लोकातला शेवटचा हो. जो पॅराग्राफ हो. असेल तो वाचा. हो. चेतन जीवात्मा एकच असतो हा या मायावाद्यांचा सिद्धांत मान्य करता येत नाही. याचे कारण चेतन जीवात्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. जीवांचे अनेकत्व असते. ते अनेकत्व काही एकत्वाचे निरनिराळे तुकडे करून झालेले नसते. तर असे असते तर जीव आणि ब्रह्म आणि किंवा जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहेत. या मायावाद्यांच्या सिद्धांताला अनुसरून परमात्माही छेद किंवा परिवर्तनीय झाला असता, परंतु परमात्मा हा तर एक अच्छेद्य आहे, अपरिवर्तनीय आहे आणि हे मूळ तत्व आहे व या तत्वाला बाद आला असता. गीतेत निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे जे क्षर म्हटले जाणारे सनातन अंश आहेत त्यांचा कल भौतिक प्रकृतीच्या शब्दात जाण्यात असतो. हे अंश असेच नित्यत्वाने असतात आणि मुक्त झाल्यानंतर सुद्धा त्या अंशाचे व्यक्तित्व आहे तसेच राहते. म्हणजे व्यक्तिरूप जीव हा अंशरूपानेच राहतो. परंतु एवढेच आहे की जीव एकदा मुक्त झाला की तो भगवंताच्या संगतीत चिन्मय आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. प्रतिबिंबाचा सिद्धांत परमात्म्याला लागू करता येतो, कारण परमात्मा हा प्रत्येक व्यक्तिगत शरीरात उपस्थित असतो आणि तो प्रत्येक व्यक्ती जीवाहून निराळा आहे. जेव्हा आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा त्यात सूर्य, चंद्र, तारे याची प्रतिबिंब दिसतात. ताऱ्यांची तुलना जीवांशी करता येईल आणि सूर्य आणि चंद्र याची तुलना परमात्म्याशी करता येईल. जीव हे परमात्म्याचे अंश आहेत. अर्जुन हा त्या जीवांचा प्रतिनिधी आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत. हे दोघे एकाच पातळीवर नाहीत हे 4थ्या अध्यायाच्या प्रारंभीच्या श्लोकातून दिसून येते. जर अर्जुन हा श्रीकृष्णाच्या पातळीवर किंवा श्रीकृष्णाच्याच दर्जाचा असता आणि श्रीकृष्ण जर अर्जुनाहून श्रेष्ठ नसता
तर मग गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंधाला काहीच अर्थ राहिला नसता. जर दोघेही मायेने मोहित झाले असते तर त्यातला एक गुरु व दुसरा एक शिष्य होणे या गोष्टीची गरजच पडली नसती. त्यांच्यातला असा उपदेशही निरर्थक झाला असता, कारण दोघेही मायेच्या पकडीत सापडल्यामुळे कोणालाही अधिकारयुक्त उपदेशक होता आले नसते. म्हणून परिस्थितीचा विचार करता असं मान्य केले आहे की भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष जीवाहून श्रेष्ठ स्थानी म्हणजे मायेने मोहित होऊन स्वतःचा विसर ज्याला झाला आहे अशा या अर्जुनाहून श्रेष्ठ स्थानी आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आता बघा, ज्याला आपण मूळ आत्मा आहोत याचा विसर पडलेला आहे आणि जो देहात्म बुद्धीमध्ये स्थित आहे तो स्वतःला शरीर मानून इंद्रियांच्या अधीन होतो, विषय भोगांमध्ये लिप्त होतो आणि दुःख प्राप्त करतो. तर यासाठी इंद्रियांच्या विषयांबद्दल आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, जे आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 14व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की इंद्रियांचे विषय कसे आहेत, अशाश्वत आहेत, त्यांना आरंभ आहे आणि अंत आहे. त्याचप्रमाणे सुख दुःख आहे. आता आवडता इंद्रिय भोग करायला मिळाला की आपल्याला सुख मिळतं, आवडता विषय भोग करायला मिळेनासा झाला की दुःख होतं. म्हणजे आपलं सुख दुःख हे या विषयांवरती अवलंबून राहतं. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की इंद्रियांच्या अधीन होऊ नका. शरीराला ते विषय, ते आवश्यक ते म्हणजे विषय किंवा आवश्यक तेवढं आणि त्यावेळेलाच सेवन करायला पाहिजे. इतर वेळी अलिप्ततेने राहायला पाहिजे, त्यांच्या आहारी जाऊ नये, हे आपल्याला महत्व सांगितलंय. आता आपण 14वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायिनो अनित्यं तांति तिक्षस्व भारत. अजून कोणाला अनुवाद वाचायचा आहे का? योजना माताजी, तुम्ही वाचताय? हो, वाचते माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी ही सुखदुःखे आहेत, ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अर्जुना, तुझी भीम, द्रोण आणि इतर तुझ्या नातेवाईकांवरती आसक्ती आहे. आता आत्म्याची शरीरावरती जेव्हा दृढ आसक्ती आहे त्यामुळे मनुष्य कसा होतो, मोहग्रस्त होतो आणि दुःख भोगतो या अवस्थेमध्ये. आता विचार करा, एक माणूस आहे ज्याने खूप अशी महागडी गाडी विकत घेतलेली आहे आणि अर्थातच तो आपल्या गाडीकडे खूप आसक्त आहे. तर एकदा तो घरी बसलेला असतो आणि बाहेर काही मुलं खेळत असतात. अचानक खेळता खेळता त्यांचा बॉल येऊन त्या गाडीच्या काचेवरती येऊन आपटतो आणि काच फुटते. आता ते बघून जणू म्हणजे त्याच्या हृदयाचे ठोकेच चुकतात, झटका येणं फक्त बाकी असतं, कारण तो अत्यंत आसक्त आहे त्या गाडीवरती. तेच कृष्ण इथे अर्जुनाला समजवतायत की तू शरीरावर आसक्त आहेस, पण स्थूल शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि हे सर्व नाशवंत पदार्थ आहेत. पण जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, हे आत्म्याबरोबर जाणार आहे. तर त्यासाठी तू शरीराचा शोक करू नकोस. आता नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा म्हणजे शाश्वत आत्मा ह्याच्यामधलं मूलभूत अंतर इथे कृष्ण स्पष्ट करून सांगतायत अर्जुनाला. आता आपल्याला ऋतुचक्र माहितीये बघा. वसंत ऋतू येतो त्यावेळेला कसं अगदी म्हणजे नवीन पालवी वृक्षांना फुटू लागते. बघता बघता तो वृक्ष असा हिरवागार डौलदार दिसू लागतो आणि पुढे जसं जसं शिशिर ऋतूकडे वाटचाल होते तशी पानगळती सुरू होते, पिवळी पडायला लागतात पानं आणि बघता बघता वृक्ष निष्पर्ण दिसू लागतो. तसंच हे सजीवांचं शरीर तरुण असताना बघा निरोगी असतं, सुडौल असतं, पण वृद्धत्व आलं की क्षीण होतं, व्याधी येतात शरीरामध्ये आणि मग मृत्यू होतो. आता जसं ऋतुचक्र तसंच सजीवांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूचं चक्र सुरू राहतं. इथे शीतोष्ण सुख दुःखदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं हिवाळा उन्हाळा तशीच सुख आणि दुःख ही एकसारखी येत जात राहतात. यामध्ये सम राहणे किंवा स्थिर राहणे हे महत्वाचं आहे, हे आपल्याला या श्लोकातून सगळ्यात मोठा संदेश दिलेला आहे. खूप दुःख आहेत म्हणून खूप असं खचून जायचं नाही किंवा खूप सुखाचा काळ सुरू आहे म्हणून हुरळून जायचं नाही, कारण सुखानंतर दुःख हे येणारच आहे आणि दुःखानंतर सुख हे आपोआप येणारच आहे. तर वृक्ष कसा या बदलत्या परिस्थितीमध्ये अविचलपणे स्थिर राहतो. निष्पर्ण परिस्थितीत म्हणजे हिवाळा आहे ही प्रतिकूल परिस्थिती आहे, पण तो तग धरून राहतो, कारण पुढे वसंत येणार आहे, नवीन पालवी फुटणार आहे, म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच आहे. तर अशाच प्रकारे जो मनुष्य सम राहतो,
स्थिर राहतो, कृष्ण म्हणतात तो अमृतत्व प्राप्त करतो, म्हणजे मोक्ष प्राप्तीला तो योग्य असतो. म्हणजे शरीर बदलतं, अगदी पेशी बदलते शरीराची, मग सगळं बदलतं, पण त्या न बदलणाऱ्यामध्ये जे आहे ना ते म्हणजे काय, तर आत्मा किंवा चैतन्य, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. तर अर्जुन इथे कृष्णांना सांगतो की मी हे शरीर नाही, हे मला समजलं, मी आत्मा आहे, मी आत्म्याला नष्टही करू शकत नाही. पण कृष्ण असं तर होणार आहे ना की माझे हे जे नातलग आहेत, आजोबा आहेत, गुरुजन आहेत, ह्यांना जर का मी मारलं तर मला ते परत कधीच दिसणार नाही. तर यावर कृष्ण इथे अर्जुनाला समजावून सांगतात की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती आणि विनाश सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणून तितिक्षस्व असं म्हटलेलं आहे. तितिक्षस्व म्हणजे सहन कर. तर कृष्ण अर्जुनाला सांगतात की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. मग क्षत्रियाला आपल्या मित्र, नातेवाईक यांच्याबरोबर जर युद्ध करावं लागलं तरी त्याने मागे हटता कामा नये. आपलं जे नियत कर्तव्य आहे त्याच्यापासून त्याने दूर जाऊ नये. आता बघा, आपण कोणाला ना दुःखामध्ये धीर देतो, सांत्वना देतो, कठीण प्रसंगामध्ये धैर्य ठेव म्हणून समजावतो. आपण समजवताना काय शब्द वापरतो की वेळ दे थोडासा, सगळं ठीक होईल, म्हणजे एवढा त्रास करून घेऊ नकोस. हा, दुःखामध्ये आपण समजूत घालतो. पण इथे कृष्ण काय सांगताय की सुखाने पण विचलित होऊ नका. हे बघा, हे केवळ कृष्णच सांगू शकतात. तर इथे तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की ही जी सुख दुःख आहेत ना ही सत्य आहेत, पण ही कशी आहेत, अनित्य आहेत. आणि दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला समोर राहायला पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये जे आपलं कर्तव्य आहे ना ते आपल्याला करत राहिलं पाहिजे. अनित्य असणाऱ्या या सुखदुःखांना सहन करायला आपल्याला शिकलं पाहिजे. हे समजावून सांगताना प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये 2 उदाहरणं देतात की जे भक्त असतात ना ते वेदाज्ञा पाळतात आणि त्याप्रमाणे त्यांना जानेवारी, फेब्रुवारी ह्या कडक थंडीच्या महिन्यांमध्ये भल्या पहाटे उठून त्यांना स्नान करायचं असतं. तर ही वेदाज्ञा पाळण्याच्या कर्तव्यापासून थंडी आहे म्हणून ते मागे हटत नाहीत. किंवा ज्या गृहिणी आहेत, ज्या आपल्या कुटुंबाच्यासाठी रोज स्वयंपाक करतात, आता कडक उन्हाळ्यामध्ये कितीही गरमीचा त्रास झाला तरी ती सहन करते आणि सगळ्यांच्यासाठी हे अन्न तयार करते. तर कृष्ण हेच अर्जुनाला इथे समजवत आहेत की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण मनुष्याने कर्तव्य पालन केलं पाहिजे. आता युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आणि एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी जर युद्ध करावे लागले त्याने कर्तव्यापासून मागे हटू नये. आता कृष्ण अर्जुनाला इथे या श्लोकामध्ये कौंतेय असं संबोधतायत, म्हणजे त्याच्या आईकडली जी थोर नातेवाईक मंडळी आहेत त्यांची आठवण करून देत आहेत. तसंच भारत असंही संबोधलेलं आहे, म्हणजे पित्याचं श्रेष्ठत्वाची आठवण करून दिलेली आहे. तर दोन्ही बाजूचे नातेवाईक हे कसे अत्यंत श्रेष्ठ आहेत याची आठवण अर्जुनाला करून देऊन त्याने युद्धातून माघार घेऊ नये म्हणून कृष्ण हेतू पुरस्सर या 2 नावांनी त्याला हाक मारतात. आता बघा, स्वतःला शरीरच मानल्याने भौतिक जगामध्ये ही जी द्वंद्व असतात ना, सुख दुःख किंवा उन्हाळा हिवाळा, याने खूप लोक अस्वस्थ होतात, बेचैन होतात. मी म्हणजेच माझं शरीर आणि माझ्या शरीराचा जेव्हा नाश होईल तेव्हा माझाही नाश होणार असंच ते समजतात आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन चिंता करण्यामध्ये, गोंधळलेल्या स्थितीमध्ये निघून जातं. पण जो व्यक्ती आध्यात्मिक ज्ञान घेतो, भगवद्गीतेचा अभ्यास करतो, तो मात्र समजतो हा गुण जो आहे ना कृष्ण इथे जो सांगतात तितिक्षस्व म्हणजे सहनशीलता, हा आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. सहनशीलता याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टी सहन करायच्या, म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय आहे. पण जो ज्ञान घेतो त्याला हे समजतं की आत्मा हा परिवर्तनशील नाही. आता सहनशीलता हा कसा आहे, तितिक्षस्व जो शब्द आहे ना हा आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्वाचा गुण असं सांगितलेलं आहे. सुखदुःखाची जाणीव ही इंद्रिय आणि त्यांच्या विषयांच्या संपर्कात आल्याने होते. इंद्रिय जेव्हा त्यांच्या विषयांच्याकडे आकृष्ट होतात तेव्हा व्यक्ती कसा भोगामध्ये लिप्त होतो. म्हणजेच मी शरीर आहे म्हणून तो भोग करू लागतो. मी आत्मा आहे ह्या गोष्टीचा त्याला पूर्ण विसर पडलेला असतो. त्यासाठी प्रत्याहार करायला सांगितला जातो. 6व्या अध्यायामध्ये बघा, अष्टांग योगामध्ये प्रत्याहार हा शब्द आपण ऐकला होता. प्रत्याहार म्हणजे काय, इंद्रियांचं संयमन करणं. तर इंद्रिय ही स्वाभाविकपणे त्यांच्या विषयांकडे आकर्षित होतात. आता डोळ्यांनी आपण सौंदर्य टिपतो, कानाने आपल्याला मधुर ध्वनीचा आस्वाद घ्यायला आवडतो, नाकाने सुगंध घ्यायला आवडतो किंवा जिभेने विविध स्वाद घ्यायला आपल्याला आवडतात. त्वचेने कुठला तरी मुलायम स्पर्श वगैरे, गृहिणींना माहितीये साडीतला आपण बघा हात लावून बघतो ना, तर ते त्वचेचं हे आहे. तर हे सर्व इंद्रियांचे विषय झाले. पण मन कसं आहे, इंद्रियांवरचा लगाम आहे आणि मनावरती नियंत्रण असतं बुद्धीचं.
तर 6व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन कृष्णांना सांगतो ना की हे मन कसं आहे, चंचल आहे अत्यंत, आणि या मनाला नियंत्रणामध्ये आणणं फार कठीण आहे. त्यावरचा श्लोक कृष्ण म्हणाले होते, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे अभ्यासाने आणि अनासक्तीने मनाला नियंत्रणामध्ये ठेवलं जाऊ शकतं. पण मनाचा हा लगामच नसेल तर मात्र इंद्रिय त्यांच्या विषयांच्याकडे आकर्षित होत जेव्हा राहतात तेव्हा अनर्थकारी परिस्थिती तयार होते, म्हणजे माणसाचं पतनच होतं. पण ही इंद्रिय जर का भगवंतांच्या बरोबर जोडली गेली नाही तर असा व्यक्ती मग विषयांच्या मागे धावू लागतो. म्हणजे मनुष्य जीवनाचं जे लक्ष्य आहे ना तो पूर्ण तो विसरून बसतो. म्हणतो ना आपण, कामातुराणाम न भयम न लज्जा. म्हणजे जो व्यक्ती भोग करायला आतुर आहे त्याला ना भय असतं ना लज्जा असतो. कुठल्याही वेळेला कसंही तो करू शकतो. तर हा काम जो आहे ना हा आत्मसाक्षात्कारासाठी बाधा म्हटली जाते. पण जेव्हा आता इंद्रियांना कृष्णांच्या बरोबर आपण जोडून घेतो, कृष्ण कोण म्हटलं आपण, ऋषिकेश आहेत, इंद्रियांचे स्वामी आहेत. जेव्हा इंद्रियांना त्यांच्या सेवेमध्ये नियोजित करतो तर तेव्हा ही इंद्रिय कृष्णांच्या द्वारेच संयमित केली जातात. आणि या उलट परिस्थिती म्हणजे मी शरीर आहे हे मानणं म्हणजे सर्व अनर्थांची सुरुवात असते. आता इंद्रिय उपभोग कितीही चांगला सुखमय वाटला तरी तो टाळायला हवा. आणि इंद्रियांना कृष्णांबरोबर जोडून इंद्रिय संयमन करणं हे अवघड वाटलं तरी करायला हवं. हे साधकाच्यासाठी हा नियम आहे. आता आपण समजून घेतलं की इंद्रिय जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा आपल्याला ही सुख दुःखाची जाणीव आपण अनुभवतो. आणि ही सुख दुःख सत्य असली तरी ती अनित्य असतात. यामध्ये स्थिर किंवा सम राहायला आपल्याला हवं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता एक बघा गंमत सांगते तुम्हाला, पण तुमचाही अनुभव असेल कदाचित असा. कोण्या मैत्रिणीकडून आपण ऐकलेलं असतं, कुठल्या नातेवाईकांकडून वगैरे, की एका रेस्टॉरंटमध्ये कुठल्या तरी एका खाद्यपदार्थाचं वर्णन आपण ऐकतो की खूप स्वादिष्ट आहे आणि अगदी आकर्षक पद्धतीने तो प्लेटमध्ये दिला जातो आणि खूप छान गरमागरम खाऊन तो अगदी बरं वाटतं, आम्ही अजून एकदा मागवला वगैरे. आता हे रसभरीत वर्णन ऐकून आपल्या तोंडालाही पाणी सुटतं आणि आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरवतो. अगदी लांब असेल, कुठल्या तरी विकेंडला जाऊया एकदा असा प्लॅन बनवतो. पूर्ण आठवडाभर आपण विचार करतो कसं जायचं, केव्हा जायचं आणि कसा असेल तो पदार्थ वगैरे. आता हे जे किस्सा मी तुम्हाला सांगते, आपण आता कृष्ण भावनेत आल्यावरती अशा गोष्टी कमी झाल्या आपल्या. पण जेव्हा कृष्ण भावनेत नव्हतो तेव्हा मात्र आपल्यापैकी प्रत्येकाने अशी एकदा तरी ही गोष्ट केली असेल. तर मग आपण विकेंडला गेल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो, अगदी रस्त्यामध्ये गर्दी म्हणा, उन्हाळा, घाम इत्यादी सामना करत पोहोचतात. हे पण दुःख आहे बघ. पण ह्याचा शरीराला त्रास होतोय, पण आता मनामध्ये काय विचार आहे, तो पदार्थ खाण्याचा लोभ आहे आपल्याला. तर तिथे सगळं दुर्लक्ष करत आपण रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. तिथे आता एसी असतो, थंड हवेचा स्पर्श झाल्यावर आपल्याला बरं वाटतं. बघा आता परत इंद्रियांचं सुख आलं इथे. आता तो पदार्थ ऑर्डर करतो, काही वेळातच मैत्रिणीने जसं वर्णन केलं होतं तसाच तो आकर्षक पद्धतीने सर्व केला जातो. मनामध्ये खूप अपेक्षा घेऊन आपण इथे आलेलो आहे. पण आता जेव्हा आपण पहिला तुकडा घेतो, घास घेतो, तेव्हा म्हणजे तेवढा काही जिभेला तो रुचत नाही, परत दुःख आलं. म्हणजे हीच ती इंद्रियांची सुख दुःख. आता इतक्यावर थांबत नाही, निराश होतो आपण, बराच वेळ आपला वाया गेला, एवढ्या लांबवर आपण आलो आणि काही आवडलं पण नाही एवढं, मग आता काहीतरी विकत घेऊया म्हणून ठरवतो. आता हे जे आपला जो म्हणजे काय फसवणूकच झाली एका तऱ्हेने किंवा विरस झाला, आपलं डिसअपॉइंटमेंट झाली, त्याचं दुःख काही काळ आपल्या बरोबर राहतं. आता ही एक गोष्ट आपण विचारात घेतली बरं का, जिभेच्या स्वादासाठी आपण एवढ्या लांबवर पोहोचलो होतो. आता ही आपली इंद्रिय आणि त्यांचे विषय आणि त्यांची विविधता, आता हे सगळं आपल्याला कुठे नेऊन सोडणार, अर्थात अनर्थांकडे. तर हे आपल्याला विचार करण्याजोगं आहे. म्हणजे हे भोग आपण जर का करीत राहिलो तर आपल्याला आत्म्याचा पूर्ण विसर पडणार आणि आत्म्याला ह्याच्यातलं काहीच नकोय. आत्म्याला संतुष्टी मिळाले कशामध्ये मिळणार आहे, कृष्णांबरोबर जोडून घेण्यात मिळणार आहे. त्यामुळे आत्म्याला जर का संतुष्टी मिळाली नाही तर आपण असमाधानीच राहणार आणि इंद्रिय भोगाच्या विविध आपण योजना बनवत राहणार. पण आपण आत्मा आहोत ह्या गोष्टीचा विसर पडायला लावतात ते हे इंद्रिय भोग असतात आणि यातूनही उत्पन्न होणारी सुख दुःख असतात. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्या संपर्कातून तयार होणारी जी सुख आणि सुखानंतर दुःख आणि परत दुःखानंतर सुख हे येतच राहणार आहे. पण दोन्ही परिस्थितीत सम राहून तुझं कर्तव्य पालन तुला केलं पाहिजे. एक क्षत्रिय म्हणून तुझं जे कर्तव्य आहे युद्ध करणं, हे करताना येणारी सुख दुःख तुला सहन केली पाहिजेत. तर आपण पुढचा श्लोक बघू. म्हणजे सॅटिस्फाईड राहायला.
हा, कारण आत्म्याला जोपर्यंत जोडून घेणार नाही ना कृष्णांच्या बरोबर, तोपर्यंत समाधान मिळणार नाही. शरीर कसं आहे, भौतिक स्वरूपाचे आहे. शरीराचे भोग पण भौतिक स्वरूपाचे असल्यामुळे नश्वर आहेत. त्यांना आरंभ पण आहे आणि अंत पण आहे. तर शाश्वत सुख केवळ आत्म्यालाच मिळू शकतं कृष्णांबरोबर जोडून घेतल्याने. आणि आपल्याला जेव्हा शारीरिक भोगातून आपल्याला कसं तृप्तता मिळत नाही ना, मग आपण अजून मिळूया, अजून करूया, हे हो. चक्र सुरू राहतं आणि त्याच्यामध्ये आपण कर्मबंधनामध्ये अडकतो. त्यामुळे सुटका होत नाही आपली. म्हणून कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं हे एकमेव आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेला उपाय आहे. चालेल, हरे कृष्ण. हरे कृष्ण. यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुष ऋषभ सम दुःख सुखम धीरम अमृतत्वाय कल्पते. हरे कृष्ण. वाचता योजना माताजी? बरं, मग सायली माताजी तुम्ही वाचा. वाचू? हा. हा. हरे कृष्ण. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये जो स्थिर असतो तो मोक्षाला खचितच योग्य होतो. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय म्हणतात की क्षत्रिय म्हणून युद्ध करताना येणारी सुख दुःख तुला सहन केली पाहिजेत, कारण अमृतत्वाय कल्पते. म्हणजे असं केल्याने तू अमृतत्वाला प्राप्त होशील, म्हणजे तुला मुक्ती मिळेल. बघा, भक्तासाठी किंवा साधकासाठी जे जप करत आहेत नियमितपणे, श्रवणम कीर्तनम स्मरणम याचा नियमित अभ्यास करत आहे, त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा उपदेश आहे की सुख दुःख ही येत जात राहणारच आहेत. आम्ही भक्ती करतो म्हणजे सुख दुःख आमच्या वाटेला फिरकणारच नाहीत असं नाहीये. भक्तांच्या जीवनातही सुख दुःख येणार, पण इथे कृष्ण उपदेश काय देत आहेत की ह्या दोन्हीची सुरुवात, या दोन्हीची म्हणजे हे दोन्ही सुखात आणि दुःखात हे कृष्ण भावनेत जे आपलं कर्तव्य आहे ना, तिथे भक्ताने दुर्लक्ष करायचं नाहीये. सुख दुःख ही येत जात राहणार, हे चालतच राहणार आहे. जसं आता आपण म्हटलं महासागरात लाटा येतच राहतात, तसंच आपण आपलं कर्तव्य बुद्धीमध्ये स्थिर राहून कर्तव्य करत राहिली पाहिजे, तर अमृतत्वाला आपण प्राप्त होऊ शकू. आणि तेच श्लोकात कृष्ण इथे म्हणतात की जो व्यक्ती सुखात तथा दुःखात विचलित होत नाही, दोन्हीमध्ये समभाव ठेवतो, तो निश्चितपणे मुक्तीसाठी योग्य आहे. आता इथे बघा, अर्जुनाला पुरुष ऋषभ असं म्हटलेलं आहे. पुरुष ऋषभ म्हणजे पुरुष श्रेष्ठ. हा, तर जो सुख दुःखामध्ये समभावाने राहतो तो पुरुष मोक्ष प्राप्तीसाठी योग्य असतो. पण तू तर अर्जुना पुरुष श्रेष्ठ आहेस. म्हणजे इथे महत्वाचं काय शिकतो आपण या श्लोकातून की सुख दुःख ही येणारच आहेत, त्यांना आपण थांबवू शकत नाही, पण या सुख दुःखात विचलित व्हायचं का नाही हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आता इथे ज्याला परमावस्था प्राप्त करण्याचं ध्येय आहे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, त्याचा दृढ निश्चय असतो की सुख दुःखाचे आघात समभावाने तो सहन करतो त्यामुळे, आणि मोक्षप्राप्ती करू शकतो. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की आपल्या कुटुंबियांशी लढणं हे कठीण जरी असलं ना अर्जुना, तरी क्षत्रिय धर्माचं पालन तू चिकाटीने तुला करायला हवं. आपण इथे थोडस तात्पर्यामधला भाग वाचूया. हो. 15वा श्लोक. हा, माताजी पूर्ण तात्पर्य वाचा या वाचते. श्लोकाचं. हो. हरे कृष्ण. आध्यात्मिक अनुभवाची प्रगत स्थिती प्राप्त करण्याच्या निश्चयात जो स्थिर आहे, दृढ आहे आणि जो सुखाचा आणि दुःखाचा आघात सारखेच सहन करतो, असा मनुष्य मोक्षाला खचितच योग्य आहे. वर्णाश्रम संस्थेत जीवनाची जी चौथी अवस्था म्हणजे जो संन्यास आश्रम आहे, ती कष्टदायक अवस्था आहे. परंतु आपल्या जीवनाची परिपूर्ण सार्थकता करण्याच्या बाबतीत तो प्रामाणिक आहे, विचारी आहे आणि तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यास आश्रमाचा खात्रीने स्वीकार करतो. पत्नी व मुले बाळे यांच्याशी असलेल्या संबंधांचा त्याग करणे, अशा गोष्टीपासून सामान्यपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल, तर त्याला आत्मसाक्षात्काराचा मार्ग निश्चितपणे पूर्ण मोकळा होतो. त्याचप्रमाणे क्षत्रिय या नात्याने अर्जुनाच्या कर्तव्य पालनाच्या बाबतीत त्याला आपल्या कुटुंबियांशी, त्याचप्रमाणे आपल्या प्रियजनांशी लढणे ही गोष्ट जरी कठीण वाटली, तरी त्याला चिकाटी धरण्याचा उपदेश करण्यात आलेला आहे. श्री चैतन्य महाप्रभू यांनी वयाच्या
24व्या वर्षी संन्यास घेतला आणि तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांची पत्नी आणि वृद्ध माता यांचा सांभाळ करण्यास दुसरे कोणी नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आणि आपल्या उच्चतर कर्तव्य पालनात ते निश्चयी राहिले. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तो मार्ग आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण 16वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयो अपि दृष्ट अंत तू अनयो तत्वदर्शिभिः. हरे कृष्ण. हरे वाचा कृष्ण. माताजी. जे तत्वदर्शी पुरुष आहेत, त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असतं भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्ही स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात काय सांगितलंय, जे शरीर आहे आपलं भौतिक शरीर ते कसं आहे, सतत बदलतं. शरीरामध्ये क्षणोक्षणी बदल होत असतात. पेशी घटतात, नवीन पेशी तयार होत असतात. ही प्रक्रिया सतत सुरू असते. आपण 24 तासापूर्वी जे आपलं शरीर होतं ते मिळवू शकतो का? नाही मिळवू शकणार, कारण काही पेशींचा नाश झाला, काही नवीन पेशी निर्माण झाल्या, म्हणजेच शरीर बदललं. पण आत्मा कसा आहे, स्थायी आहे, स्थिर आहे. तो शरीर परिवर्तनशील असलं तरी आत्मा शाश्वत आहे आणि नित्य आहे. शरीरामध्ये वाढ होते म्हणजे वृद्धत्व येतं, पण शरीर आणि मन ह्याच्यामध्ये जरी बदल झाले तरी जीवात्मा मात्र कसा आहे, नित्य आहे आणि शाश्वत आहे. तर इथे जी असत गोष्ट म्हटलेली आहे ना, ज्या असत गोष्टी आहेत त्या जरी आपल्याला दिसल्या जरी नाहीत तरी त्या काही काळापुरत्या असतात. जसं आपलं शरीर, आणि जी गोष्ट सत आहे ती शाश्वत असते, म्हणजे जसा आपला आत्मा. त्यामुळे सत आणि असत यामध्ये गौण काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आणि जे शाश्वत आहे त्याच्याकडे आपल्याला सतत लक्ष असलं पाहिजे, म्हणजे आत्म्याकडे लक्ष असलं पाहिजे. जे असत आहे ते कसं आहे, भौतिक स्वरूपाचं आहे, त्यामुळे त्याचं अस्तित्व अखंड असू शकत नाही. जसं महासागराच्या लाटा येतात आणि जातात, किंवा नाना प्रकारच्या गोष्टी या भौतिक जगामध्ये निर्माण होताना दिसतात आपल्याला. झाडावर पानं येतात, फुलं येतात, फळं येतात आणि नाश पावतात. आपण एक क्षणोक्षणाला पाहत असतो. तसंच जे सत मात्र आहे ना ते मात्र शाश्वत आहे. सत काय आहे, तर आपला आत्मा आहे, भगवंत आहेत, आणि भगवंतांचा या आत्म्याशी संबंध, हे सर्व शाश्वत आहे. तर आता जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याला ज्ञान चक्षु आहेत आपण म्हणतो ना, जो हे सगळं समजू शकतो, त्या दृष्टी असते त्याच्याकडे, तर तो हा सत आणि असत यामधला भेद जाणतो. जसा राजहंस म्हणतो ना आपण, राजहंस कसा आहे, नीर क्षीर विवेक आहे त्याला. म्हणजे दूध आणि पाणी मिसळलेलं असेल तर तो पाणी सोडून दूध ग्रहण करू शकतो. तसंच हा जो ज्ञानी पुरुष असतो ना तो सतचा स्वीकार करतो, आणि ज्या असत गोष्टी आहेत तो गौणत्वाने घेतो. म्हणजे त्याला सारग्राही म्हटलं जातं. जे सार आहे ते बरोबर तो ग्रहण करू शकतो. तर हे जे महत्वाचं ज्ञान आता कृष्ण अर्जुनाला जे देतायत, म्हणजे अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांच्यासाठी, अज्ञानी व्यक्तींच्यासाठी हे आत्मज्ञान देतायत. तर आपण 17वा श्लोक बघूया. आपण एक श्लोक अजून घेऊया आणि मग पाहिजे तर 17 किंवा 18 पूर्ण करू आणि मग थांबू आज. 17वा श्लोक मी वाचते. हरे कृष्ण. अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे सर्व भौतिक शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे जाण, म्हणजे नाश न पावणारे आहे असे जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आत्मा असेपर्यंत शरीरामध्ये चेतना आहे आणि शरीरात चैतन्य आहे, आत्मा आहे, याचा अनुभवही आपण घेऊ शकतो. आता जीवित आणि मृत यामधला आपण फरक समजतो. म्हणजे आत्मा निघून गेला म्हणजे चैतन्य निघून गेलं, म्हणजे शरीर मृत झालं. मग हा आत्मा पूर्ण शरीराला, मग ते मुंगीचं असो किंवा हत्तीचं असो किंवा माणसाचं असो, पूर्ण शरीराला चैतन्य देतो. तर मग आत्मा हा असतो केवढा, तर इथे केशाग्र शतभाग्यस्य शतांशः सादृशात्मकः,
म्हणजे केसाच्या अग्राचा 10,000वा भाग एवढा सूक्ष्म हा आत्मा आहे, पण त्याचा प्रभाव कसा आहे पूर्ण शरीरावरती आपल्याला अनुभवास येतो. हा अनुभव म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाचं प्रमाण म्हटलं जातं. आता चेतनाविरहित शरीर म्हणजे मृत शरीर, आणि आपण काहीही केलं तरी आत्म्याला परत या भौतिक शरीरामध्ये स्थापित करू शकत नाही. एकदा आत्म्याने शरीराचा त्याग केला की ते शरीर मृतच समजलं जातं. तर म्हणून इथे समजून काय घ्यायचंय की शरीर कार्यशील असतं ते शरीरातील रसायनामुळे नाही, तर आत्म्याच्या अस्तित्वामुळे. तर हा आत्मा जरी सूक्ष्म असला, परमाणू एवढा असला, तरी शरीरावर त्याचा कसा प्रभाव दिसतो हे आपल्याला तात्पर्यामध्ये सांगितलंय. ते थोडंसं आपण वाचूया. हो माताजी, हो वाचते. शेवटचा पॅरेग्राफ वाचा या श्लोकाचा. तुमच्या पुस्तकात हो आहे हो का बघा, हो आहे परमाणु रूप. आहे आहे. हा, केसांचा वरचा टोकाचं जर 100 भाग केले आणि पुन्हा त्या प्रत्येक भागाचे 100 भाग केले तर असे जेव्हा करता येईल तेव्हा त्या प्रत्येक भागाचे परिणाम जीवाच्या आकारा एवढे होईल. भागवताच्या तशाच प्रकारचे प्रतिपादन केले, भागवतात तसेच प्रकारचे प्रतिपादन केले आहे. चित्कण संख्यातील आहेत. प्रत्येक कणाचे माताजी, हरे कृष्ण. याच्या पुढचे 2 पॅरेग्राफ सोडून तिसरा पॅरेग्राफ बघा बरं, जो शेवटचा पॅरेग्राफ आहे. परमाणु रूप जीवात्म्याचा प्रभाव. दिसला. तो वाचा. वाचते. परमात्म्याच्या या अणुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणुशी केली आहे. सूर्यप्रकाशात असंख्य तेजस्वी अणुकण असतात. त्याप्रमाणे परमात्म्याचे अंश म्हणजे परमात्म्याच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग होय. या स्फुल्लिंगांना प्रभा किंवा प्रकाश शक्ती असे म्हणतात, किंवा पराकृती म्हणतात. वैदिक ज्ञान किंवा आधुनिक विज्ञान यापैकी कोणीही शरीरातील जीवात्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही, आणि या जीवात्म्याचे सुस्पष्टपणे वर्णन भगवंतांनी सांगितलेल्या भगवद्गीतेत आलेले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण हे समजून घेतलं की हा आत्मा अगदी सूक्ष्म जरी असला ना, तरी त्याचा प्रभाव मात्र पूर्ण शरीरावर दिसतो. आता हा आत्मा शरीरामध्ये कुठे स्थित असतो बरं? कुठली जागा आहे? आपण भगवद्गीतेमध्ये हे शिकलेलो आहे. कोणाला आठवतंय का? हृदयात. हृदयात स्थित असतो. 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. पण जरी हृदयात स्थित असला तरी त्याचा प्रभाव मात्र पूर्ण शरीरावर दिसतो. जसं आता बघा, काही आजारी असू आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला दंडावरती इंजेक्शन दिलं, प्रभाव पूर्ण शरीरावरती दिसतं. सगळीकडे ते औषध पसरतं आणि तो जो काही आजार असतो तो आपला कमी होतो. किंवा सूर्य आकाशात असतो एका ठिकाणी, पण त्याचा प्रकाश, त्याची उष्मा सर्वत्र पसरते. तसाच हा आत्मा आहे. त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण शरीराला चैतन्य प्राप्त होतं. आता 18वा श्लोक वाचू आपण. हरे कृष्ण. अंतवतः इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः अनाशीनः अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरत वंशजा, तू युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की भौतिक शरीराचा नाश हा निश्चित आहे. ठराविक काळानंतर आत्मा या शरीराचा त्याग करणारच. पण जीवात्मा हा एवढा सूक्ष्म आहे की कोणालाच दिसू शकत नाही. मग त्याला मारणार कोण? तर ज्या आत्म्याचं काही मोजमापच शक्य नाहीये त्या आत्म्याला कोण मारणार आहे? तर म्हणून कृष्ण सांगतात की अर्जुना, की दुःख करण्याचं काहीच कारण नाहीये. आत्म्याला कोणीही मारणं शक्य नाहीये. भौतिक शरीराचा मात्र नाश निश्चित आहे. आता आत्मा या शरीराच्या त्यागानंतर त्याच्या कर्मानुसार दुसरं भौतिक शरीर प्राप्त करणार आहे. पण आत्मा भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे तो सूक्ष्म असला तरी पूर्ण शरीराला तो चैतन्य देतो. तर आत्म्याने त्याग केल्या क्षणी भौतिक शरीराचं कसं विघटन होऊ लागतं. जसं आपण म्हणतो ना, सूर्याचा उदय झाला की अंधाराचं अस्तित्व राहत नाही,
म्हणजे सूर्य आकाशामध्ये येऊ लागला की त्याची लालिमा पसरू लागली कीच अंधार कमी होऊ लागतो. सर्वत्र प्रकाश पसरल्यावर तर अंधाराचं जरा पण काही लवलेश राहत नाही. तसंच सूर्य उगवल्यावरती सर्व क्रियांना चालना मिळते आणि अस्त झाल्यावरती क्रिया मंदावतात. तसंच आत्मा कसा आहे, शरीराला पोषण देतो. जोपर्यंत चैतन्य किंवा आत्मा शरीरात आहे त्यामुळे शरीर कार्यशील राहतं. आत्म्याने शरीर सोडलं की ते मृतवत निश्चेतन बनतं. तर म्हणून आत्म्याचं महत्व जास्त आहे. तर त्यामुळे शरीराचा तू शोक करू नकोस आणि युद्धाला तयार हो. आता इथे बघा, थोडं थोडं ज्ञान कृष्ण देतायत आणि प्रत्येक वेळेला त्याला सांगतात की तू युद्धाला तयार हो. तर इथे अर्जुनाला हे कृष्ण सांगतात की हे जे संपूर्ण शरीराला व्यापून जे तत्व आहे ना, अविनाशी तत्व, आणि या अविनाशी आत्म्याचा कोणी मात्र नाश करू शकत नाही. म्हणजे अर्जुनाला जे वाटतंय ना की मी त्यांचा नाश करणार आहे, त्यांच्या शरीराचा नाश होणार आहे, तर जो अविनाशी आत्मा आहे त्याचा नाश होऊच शकत नाही, हे कृष्ण इथे समजवतायत त्याला. आत्मा हा कसा सांगितलेला आहे, अविनाशी आहे म्हणजे याचा नाश होत नाही. अव्यक्त आहे, अव्यक्त म्हणजे तो दिसत नाही. अप्रमेयस्य आहे म्हणजे अमर्याद आहे, ज्याला मर्यादा पण नाहीये. मग नश्वर काय आहे, नाशवंत काय आहे, ते म्हणजे आपला देह किंवा शरीर आहे. मग या शरीराचं नाव असेल, आकार असेल, रूप असेल, हे सगळंच नाशवंत आहे. पण जे शरीर चालवणारा जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, तो मात्र शाश्वत स्वरूपाचा आहे. आणि आत्मा ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरात राहून त्याने जर का साक्षात्काराची स्थिती प्राप्त केली नाही तर परत आत्मा मग दुसरं भौतिक शरीर धारण करेल. आणि कृष्ण म्हणतात हे सगळं नीटपणे अर्जुना जाणून घे, निशंकपणे उठ आणि युद्धाला तयार हो. तर बघा, आपण बघितले ना का सगळे आता काही श्लोक आपण बघतो या ठिकाणी थोडं थोडं ज्ञान कृष्ण देतात आणि परत त्याच गोष्टीवरती येतात की उठ आणि युद्धाला तयार हो. पण अजूनही अर्जुनावरती विशेष परिणाम झालेला नाहीये. तर आपण एखादा श्लोक अजून घ्यायचा आहे का पुढच्या घेऊया वेळेला घेऊया? घेऊया माताजी. हा, मग 20 पर्यंत चालेल. आपण पूर्ण करू आज. आणि मग थांबूया. हो. ओव्हरडोस पण व्हायला नको, कारण हे कसं आहे, जरा आत्म्याचं ज्ञान जरा वेगळं आहे ना, जरा थोडस. हम्म. हरकत नाही, आपण वाचूया. आता 19वा श्लोक बघू. हरे कृष्ण. य एनं वेत्ति हंतारं यच एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः न अयं हन्ति न हन्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. आणि कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, जसं आपण आता ट्रेनने प्रवास करतोय आणि कधी आपल्याला शेतं वगैरे लागतात, तर काही झेंडूच्या फुलांची शेती असते आणि हवेमुळे आपल्यापर्यंत ना या फुलांचा सुगंध पोचतो. किंवा जंगलाच्या मार्गे जर का ट्रेन जात असेल तर तुम्हाला अनुभव असेल, कुठला प्राणी वगैरे जर का मृत झाला असेल तर त्याची दुर्गंधी पण हवेमुळे आपल्यापर्यंत पोचते. तर तसंच आत्म्याने शरीर सोडलं ना की मन, बुद्धी आणि अहंकार ह्याच्यामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत, वासना आहेत, तर या सूक्ष्म शरीरामध्ये असतात. ते घेऊन आत्मा शरीराचा त्याग करतो. म्हणजे पुण्य आणि पाप हे सगळं घेऊन आत्मा जातो आणि त्यानुसार पुढचं उचित शरीर त्याला मिळतं. त्यामुळे कृष्ण सांगतात की काहीही कारणाने शरीराचा नाश झाला, म्हणजे मग नैसर्गिक मृत्यू आला, हत्या झाली, अपघात झाला, तरी शरीरामध्ये स्थित जो आत्मा असतो ना तो मात्र मारला जात नाही, तो शाश्वत असतो. आता इथे अर्जुनाचं म्हणणं काय होतं की मी यांना मारणार आहे, माझ्याकडून हे मारले जाणार आहेत. आता असं कोणी समजत असेल ना तर कृष्ण म्हणतात तो अज्ञानी आहे. इथे कृष्ण अर्जुनाला डायरेक्टली म्हणत नाहीत की तू अज्ञानी आहे, असं न म्हणतात ते कसं अप्रत्यक्षपणे म्हणतायत बघा. जो कोणी असं समजत असेल तो अज्ञानी आहे की मी मारल्यामुळे ते मरणार आहेत, अशी ज्याची कल्पना असेल तर तो अज्ञानी आहे. आता पुढच्या काही श्लोकामध्ये आत्म्याचं स्वरूप कृष्ण समजावून सांगणार आहेत, तेव्हा आपल्याला अजून स्पष्ट होईल. तर आपण 20वा श्लोक एक बघूया. हरे कृष्ण. न जायते म्रियते वा कदाचित न अयं भूत्वा भविता वा न भूयः अजहा नित्य शाश्वत अयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हरे कृष्ण. एक मिनिट. वाचू का माताजी? वाचा. वाचा. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही.
त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता महत्वपूर्ण असं आत्मज्ञान इथे कृष्ण अर्जुनाला देतायत आणि शरीरामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही असं सांगतायत. शरीर कसं आहे, क्षीण होतं, पण आत्मा क्षीण होत नाही. 6 प्रकारची स्थित्यंतर, कुठली कुठली, जन्म, विकास, स्थिती, प्रजनन, लय आणि विनाश, ही कुठे आहेत? ही शरीरामध्ये होतात, पण आत्म्यामध्ये होत नाही. आत्म्याला कोणी शरीरामध्ये शोधू पण शकत नाही. आत्म्याची उपस्थिती आहे हे शरीराच्या आपल्याला चेतनेवरून दिसून येतं, पण आत्म्याला आपण दाखवू शकत नाही की ह्या एक ठिकाणी तो आत्मा आहे. जसं आता आकाश निरभ्र असेल तर तेव्हा सूर्य आपल्याला कसा तळपताना दिसतो, पण ढगाआड गेला सूर्य, झाकला गेला, पण सूर्य असतो त्या ढगांच्या मागे आकाशामध्ये. तसंच शरीर माणसाचं असेल, प्राण्याचं असेल, पक्षाचं असेल, किंवा अगदी कृमी, कीटक, जमिनीवरचे जे काही जीवजंतू असतील, या सगळ्यांमध्ये जी चेतना असते ना, त्यामुळे आपल्याला आत्म्याची उपस्थिती समजते. आता देहाला जरी नाश नसला, आपण देहाचा जरी नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही, हे आपण इतकं आता ह्या श्लोकांवरून समजून घेतलं. आता देहावरती शस्त्र मारलं गेलं तरी आत्म्यावरती शस्त्र मारता येत नाही, आणि या शस्त्राचा आत्म्यावर काही परिणाम पण होत नाही, कारण आत्मा कसा आहे आपण म्हटलं, अज आहे. अज म्हणजे काय? ज्याचा जन्म नाही. अक्षर आहे. अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही. अव्यय म्हणजे काय? व्यय पण होत नाही, कमी होत नाही किंवा तो वाढतही नाही. अविनाशी म्हणजे कसा? त्याचा नाश होत नाही. परत तेच शब्द आहेत. आणि ह्या आत्म्याला जाणणं म्हणजे ज्ञानी होणं किंवा आत्मज्ञान प्राप्त करणं हे झालं. आता साधक हेच ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो की मी आत्मा आहे, आणि ह्याची अनुभूती आल्याशिवाय मात्र हे ज्ञान पक्क होत नाही. जोपर्यंत आपण ज्ञान घेतो, पुस्तकातून आपण शिकतो आहे, ज्ञान घेतलेलं आहे, पण त्याची अनुभूती आपल्याला आलेली नाहीये. पण ज्ञानी पुरुष किंवा ज्याला पूर्ण आत्मसाक्षात्कार झाला आहे ना, त्याला बोध असतो की मी आत्मा आहे, आणि ही अवस्था त्याची कायम असते, सतत असते. म्हणजे आपल्यामध्ये कसा हा बोध येत जात राहतो. आता आपण शिकलोय, मी आत्मा आहे हे आपल्याला समजलंय, पण आपण आता वर्ग आपला संपला की परत आपण भौतिकामध्ये लागतो. तसं नाही, जो आत्मसाक्षात्कारी आहे त्याची ही अवस्था टिकून असते, तो बोध येत जात राहत नाही, तर त्याच्या ठिकाणी तो पक्का असतो, ही त्याची अवस्था असते. तर आता पुढचं जे गुणधर्म आहेत आत्म्याचे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आता आपण इथे थांबूया. मी रेकॉर्डिंग बंद करते आणि मग तुम्हाला काही शंका असतील आजच्या ह्याच्या सेशन बद्दल तर त्या घेते.